आपल्याला जरा आता पोलीस भरती टप झाल्या बरोबर का, स्टाफ सिलेक्शन टप झाले. आता ह्याच्यात जरा अजून वाढणं. पहिलं कसं बेसिक गणित विचारली जायची, आता जरा त्याच्यात बेसिकपासून आता वर जायला लागलं. आता काय केलंय की अपूर्णांकाचा लसावी मसावी काढायला सांगतात. काय करतात? अपूर्णांकाचा लसावी मसावी. म्हणजे बघा 22 वरच्याला काय म्हणतो आपण? अंश. आणि खायला काय म्हणतो? छेद म्हणतो बरोबर का. म्हणजे आपल्याला जर मसावी काढायचा असला, काय काढायचा असला? मसावी जर काढायचा असला तर तो अंशाचा काढायचा. काय करायचा? अंशाचा काढायचा. मसावी म्हणजे काय? अंशांचा मसावी. आणि छेदांचा काय काढायचा? लसावी. त्यालाच काय म्हणायचं? मसावी असं म्हणायचं. काय म्हणायचं? मसावी. आणि लसावी म्हणजे काय? तर अंशांचा काय काढायचा? लसावी. आणि छेदांचा काय काढायचा? मसावी. त्यालाच काय म्हणायचं? लसावी असं म्हणायचं बरोबर का. बघूया आता आपण काढूया. पहिल्यांदा काय काढूया? मसावी काढूया. म्हणजे अंशांचा मसावी काढायला लागणार आपल्याला. 22, 32 आणि 7 यांचा काय काढायला लागणार आपल्याला? मसावी काढायचे. बघा काढा. याला एकाच संख्येने भाग जातोय का? जातोय का? एका संख्येने भागच जात नाही. मग 0 लिहायचा का मसावी? तर मसावी किती लिहायचा? बघा यांचा मसावी लिहायचा 1 लिहायचा. समजलं? मसावी किती लिहायचा? 1 लिहायचा. आता आपल्याला खायल्यांचा लसावी काढला पाहिजे बरोबर का. खायल्या काही संख्या आहेत? 15, 21 आणि 30. यांचा काय काढला पाहिजे आपल्याला? लसावी काढला पाहिजे. एका संख्येने भाग कुठल्या जातोय? ती हा सांगा. 3 5 15, 3 7 21, 3 10 30. आता एका संख्येने भाग जाईल का? जाईल का? नाही जाईल. मग आता 5 ने भाग लागेल 2 संख्येला. 5 × 5, 7 × 7 तसंच 5 2 10. आता यांचा गुणाकार होणार 7 14, 14 पंचे 70 गुणिले 3, 3 7 21. किती आलं? 210. समजलं का? बघा काय आलं? 1/210. यालाच काय म्हणायचं? मसावी म्हणायचं. आपण अंशाचा काय काढला? मसावी काढला 1 आलं. आणि छेदांचा काय काढला? लसावी काढला. ते लिहिलं 1/10. यालाच म्हणायचं मसावी. संपला विषय. यालाच काय म्हणायचं? मसावी. आता हे लसावी काढायचं असला तर अंशांचं काय काढायला लागणार आपल्याला? लसावी काढायला लागणार. आता इथं काढलं नाही, काढून घेऊया. हा एका संख्येनं भाग जात नाही म्हणल्यानंतर काय करायचं? एक जात नसलं तर आता 2 तरी लावलं पाहिजे ना. लावा. हा बेके बे हा बेके बे बेसम 7चे. आता भाग लागतोय का? एका संख्येनं भाग लागतोय का? या 11 निघाली मूळ संख्या, 7 निघाली मूळ संख्या. मग आता डायरेक्ट गुणाकार केला तरी सुद्धा चालतोय. कुणाचा करूया? ह्या दोघांचा करूया का? 7 दुनी 14. आता बघा 16 न भाग लावायला सोपं पडेल का 11 न भाग लावायला सोपं पडेल? हा 16 एके 16चे किती आलं? 6 4 गेला 16 आणि 1 17. किती आलं? 700 176 गुणिले 14. आता गुणा 14 न 14चा पाडा येत नसेल. 4 न गुणा 4 सक 24. हातच्याला गेले 4 7 29 आणि हातच्याला गेले 4 1 5 6 7. हे घर सोडलं आहे तसं याच 6 7 आणि 6 7 आणि 1 बरोबर का. 4चे 4 6चे 7 7 14. किती आलं? 24 64 छेद 3 येणार ना. यांचा हे किती आहे? 3. मसावी किती आहे? 3 आहे. म्हणजे लसावी किती आला? 1. मसावी किती आला? 1/2. लसावी किती आला?
2464/3 समजलं का? काय अडचण नाही. बघा आता आपल्याला काय मी तुम्हाला सांगितलंय मसावी म्हणजे काय आहे, मसावी म्हणजे काय आहे आणि लसावी म्हणजे काय आहे, बरोबर का? लसावी म्हणजे अंशाचा करायचा मसावी, आणि लसावी म्हणजे अंशाचा लसावी करायचा, आणि मसावी म्हणजे अंशाचा मसावी करायचा, बरोबर का? आता एकाच वेळेला दोन्हीच्या दोन्ही सोडवू म्हणजे काय लय टेन्शन येणार नाही. बघा पहिल्यांदा काय आहे 35, काय बघा 35, परत 42 आणि 63. कुठल्या संख्येनं भाग जातोय? 7 भाग जातोय. लावा. हा 7 5 7 सकून 7 9 एका संख्येनं भाग जातोय का? आता कुठे जातोय? नाही जात. 5 आणि 6 ला टेस्टिंग आलं की आपला आलं क्रमवार संख्या 5 आणि 6 आणि मूळ पण संख्या आली, मग भाग लागणार नाही. मग 7 मसावी म्हणजे अंशाचा इथं काय येणार? मसावी येणार, बरोबर का? आणि छेदांचा ह्यो लसावीत ह्यो लसावी काढायला लागणार. आता ह्यांचा लसावी पण काढून घेऊया लागली आणि तू छेदात लिहूया. हा हा आता एका संख्येला भाग लागत नाही, 2 संख्येला लागतोय का? लागतोय. 3 न भाग लागतोय. हा 5 5 3 3 3 त्रिक 9. आता बघा मूळ संख्या तयार झाल्या. आता गुण डायरेक्ट हे केलं तरी चालतंय. म्हणजे काय होते बघा 7 त्रिक इथे 21 लिहितो, 5 दुनी 10 त्रिक 30 आलं, बरोबर? आता सोपं आलं. 630 बघा 3 1 3 दुनी आणि 0 दिला, किती झालं? 630. पण हे 630 कुठे येणार? हा 603 कुठे येणार? 630 ना, 630 वरती येणार, बरोबर का? लसावी काढताना वरच्यांचं काढायचं, मसावी काढताना खालच्यांचं काढायचं. आता खालच्यांचं काढूया, बरोबर? किती आहेत? 125 25 आणि 55. कितीनं भाग लागणार आहे? 5 न भाग लागणार आहे. लावा. 5 दुनी 10 राहिलं 2, 5 5 हा किती? 5 5 25, 5 1 5 5 1 5. एकाच संख्येनं भाग लागतोय का? कुठं लागतोय? झाला. मग आता इथं लसावी काढलाय, मग ह्यो मसावी कुठे येणार? इथे येणार. किती येणार? 5, बरोबर का? आता लसावी काढायचं आणि ते वरचे खाली लिहायचंय, बरोबर ना? हा करा. आता 2 संख्येला एका संख्येनं भाग जातोय, 5 न लागतोय. 5 5 25, 5 1 5 11 तसंच, बरोबर का? आता लागतोय का? नाही. आता कुठं करा? 5 दुनी 10 आलं, बरोबर? 11 5 55. गुणाकार करा. 5 5 5 5 25. 5 दुनी 10 केले का? 5 5 25 आणि 11 5 55. हा लावा भाग, गुणाकार करा. 5 5 25 हाताला गेले 2. 5 5 25 26 आणि 27. एक घर सोडलं. 5 बे पंचे 10 चार गेला 1 बे पंचे 10 आणि 1 11. किती आलं? 5 7 3 1. किती आलं? 13 75. बरोबर का? 7/13 ह्यो झाला मसावी. आणि लसावी काय झाला? 630/5. कळालं? बघा आता काय करणार? तुम्हाला पूर्णांक युक्त अपूर्णांक देणार. मग याचं काय करायचं? अपूर्णांकात रूपांतर करायचं. बघा बे दुनी 4 आणि 1 5 छेद किती आलं? बे दुनी 4 1 4 4 दुनी 8 आणि 1 9/2. हा 3 चौक 12 13 14 15/4. हा 62 14 आणि 1 15/2. हे आलं, बरोबर का? आता अंशांचा काय करायचा? मसावी, बरोबर? छेदांचा मसावी काढायचंय. काय काढायचंय? अंशांचा मसावी आणि लसावी काढायचंय. तो काय? छेदान अंशांचा लसावी काढायचा, बरोबर का?
हा चला काढूया 9 15 आणि 15 बरोबर का 9 15 आणि 15 याला एका संख्येने भाग लागतोय का तर लागतोय बरोबर का 3 न भाग लागतोय बघा 3 त्रिक 3 पाची 15 3 पाची 15 आता भाग लागतोय का नाही लागत म्हणजे मसावी किती आला मसावी आला 3 अंशांचा आता अंशांचा आपल्याला लसावी काढूया बरोबर का आता एका संख्येला भाग जातोय 5 न बरोबर का मग 5 न भाग लावा 3 चे 3 5 एके 5 5 एके 5 आता या सगळ्यांचा गुणाकार करा किती आलं 3 पाची 15 त्रिक 15 त्रिक 45 शो काय आला लसावीला अंशांचा काय काढला आपण मसावीच्या वेळेला मसावी काढला अंशांचा लसावी काढला बरोबर का आता काय करायचं छेदांचा 2 4 आणि 2 यांचा काय काढायला लागणार आहे आपल्याला काय काढायला लागणार आहे लसावी आणि मसावी बरोबर पहिल्यांदा काय काढूया मसावी काढूया मसावीच पहिल्यांदा निघणार ना हा बे के बे बे दोन्ही 4 बे क बे म्हणजे किती आला मसावी मसावी किती आला 2 बरोबर का 2 आला बरोबर हा आता काय काढायचं लसावी हा काढा किती आला बे के बे किती आलं बे दोन्ही म्हणजे 3/4 ह्यो काय झाला आणि लसावी काय झाला 45/2 समजलं का समजलं का बघा आता सरावासाठी मी तुम्हाला गणित दिली आहे 4 नंबरचं गणित आहे 10/7 55/28 आणि 90/63 यांचा मसावी लसावी कमेंट करून सांगायचं आहे 5/12 25/36 आणि 125/40 यांचा मसावी लसावी काढायचा आहे 6.1/2 व 10.3/4 यांचा मसावी लसावी काढायचा आहे शिकवलंय तुम्हाला हे कसं करायचं 42/25 आणि 54/50 यांचा मसावी लसावी काढायचा आहे 5.1/2 आणि 4.3/5 यांचा मसावी लसावी काढायचा आहे 2/3 8/9 16/81 10/27 यांचा सुद्धा मसावी लसावी काढायचा आहे तर ही गणित मला सगळीच्या सगळी तुम्ही कमेंट करून सांगा बघा काय दशांश अपूर्णांकाचा मसावी आणि लसावी दशांश अपूर्णांकाचं काढायचं आहे बरोबर का आता संख्या काय दिल्या तर बघा आपल्याला 22.5 दिलंय बरोबर का परत काय दिलंय 0.75 दिलंय आणि इथं पॉईंटच दिला नाही म्हणजे ह्याच्या मागे इथं पॉईंट आहे असं समजायचं असतं बरोबर का या हे गणित सोडवताना पहिल्यांदा लक्ष द्यायचं की ह्याच्यात सगळ्यात जास्त घरं कुणाला येतं ती चेक करायची कुणाला येतं तर ह्याला येतं 2 घरं आहेत बरोबर का मग सगळ्यासनीच 2-2 घरं देऊन टाकायची सगळ्यासनी 2 घरं म्हणजे ह्याच्या मागे जर 1-0 दिला तर ह्याला पण 2 घरं झाली आणि इथं पॉईंट नाही म्हणलं इथं पॉईंट असतो ह्याच्या मागं 2 घरं दिलं तर इथं पण 2-2 घरं झाली म्हणजे आता सगळ्यांनी समान घरं झाली का समान घरं बघा मग आता पॉईंट विसरायचे आणि संख्या काय तयार होते ते बघायचं 2250 इथं काय होणार 75 आणि इथं काय होणार 1500 होणार बघा काय केलं मी पॉईंट घरं समान करून घेतली म्हणजे प्रत्येकाला सगळी पॉईंट घरं देऊन टाकली ह्याला पॉईंट नव्हता तरी ह्याला पॉईंट इथं मागं असतो समजून दिलं पॉईंट सगळ्यांनी पॉईंट घरं समान झाली आता यांचा मसावी आणि लसावी जशी आपण पद्धतीनं काढतो तशाच पद्धतीनं काढायचं बघा काय आहे यांचा मसावी बघा कितीनं भाग लागले असली 25 न लागतोय का नाही लागतोय 25 न मोठ्या संख्येनं जेवढा लागल तेवढा मोठ्या संख्येनं भाग लावायचा 25 न भाग लागतोय बघा 25 9 225 25 त्रिक 75 आणि 25 सक 150 किती आलं 60 25 न लावलाय नाही का आता एकाच संख्येनं सगळ्या संख्येला भाग जातोय का अजून जातोय कुणी जाईल मग 3 न भाग लागल हा लावा 3 त्रिक 3 एके 3 3 दोन्ही 6 आता एकाच संख्येनं सगळ्या संख्येला भाग लागेल का नाही लागत कारण इथे 1 आलं मध्ये बरोबर का मग आता ह्या दोघांचा गुणाकार केला पाहिजे 25 त्रिक 75 काय आला मसावी किती आला मसावी आला 75 बरोबर का आता आपण काय करणार पुढं त्याच्या क्रिया लसावी करणार आता एकाच संख्येनं 2 संख्येसनी बघायचं बरोबर
कोणी भाग लागतोय 10 त्रिक 30 आणि 10 दोन्ही 20. आता काय भाग लागत नाही. मग आता गुणाकार करा. काय आला 25 त्रिक 75 घेतलं इथं बरोबर. हा पुढं 3 दोन्ही 6 आणि 6 10 60 बरोबर का. 60 ने याला जर गुणलं तर किती 6नच गुणायचं बरोबर का. 6 पंचे 30 हाताला गेले 6 सत्ता 43 44 45 आणि 1 शून्य दिला. किती आलं ल सहावी किती आला 4 500 बरोबर का. आता बघा दशांश अपूर्णांकाचा काढला. आता पॉईंटचा विचार करा. आपण पॉईंट घर किती वाढवलीत 2 घर. आता प्रत्येकाला जावा आणि 2 घरं देऊन टाका. म्हणजे इथं आलं 1 आणि 2 किती आलं 45 आलं. शून्याला काही किंमत नसते. आता इथं बघा 1 आणि 2 मग इथं पॉईंट द्यायचा आणि ह्याला 0.75 हा मसावी झाला आणि लसावी काय झाला 45.00 म्हणजेच 45. समजलं का. बघा आता काय पहिल्यांदा दशांश अपूर्णांक असला की पहिल्यांदा काय बघायचं सगळ्यात जास्त पॉईंट कोणाला येतं ते बघायचं. सगळ्यात जास्त कोणाला येतं ह्याला 1 आहे ह्याला 2 आहे ह्याला 3 आहे. म्हणजे सगळ्यांनी 3 घरं करायची बरोबर का. म्हणजे ह्या ज्या पुढे 3 घरं करायला काय करायला लागेल आपल्याला 1 शून्य आणि ह्याच्या पुढे 3 घरं करायला 2 शून्य. मग आता पॉईंट विसरला तर काय संख्या तयार होतीला 1700 बरोबर का. परत काय होईल 510 परत काय होईल 153. आता ह्याला कुणी भाग लागतो हे काय कळणार बरोबर का. तर 17 आहे म्हणल्यावर 17नच भाग लागत असेल. 17चा जर पाडा नसला पाठ तर मग 2 3 असं भाग लावलं तरी चालते. हा लावा 17 एके 17 हा 17 त्रिक 51 हा 17 9 153. आता बघा 100 30 आणि 9 बरोबर का. याला एकाच संख्येने भाग लागतोय का कोणी नाही लागत बरोबर का. म्हणजे काय तयार झालं आपल्याला मसावी समजला. काय आला मसावी काय समजला मसावी आपल्याला समजला 17 आहे बरोबर का. आता लसावी काढूया. 2 संख्येला एका संख्येने भाग लावायचा. कुणी लागतोय 10 लागतोय लावा. हा 10 त्रिक 30 नावाचे. आता 3 भाग लावा. हा लावा 10 10 3 1 3 9. आता संपलं ताकद संपली. आता गुणाकार करा. बघा 60 गुणिले हा किती हे न करा 3 30 आलं बरोबर का. 10 30 आलं का. हा परत हे 30 आलं आहे ना आणि 17 आलं बरोबर का. 3 त्रिक 9 आणि किती 0 2 आणि काय करायचं हा 17 9 किती लसावी 153 आणि 0 किती 2 बरोबर. आता तयार झाल्या संख्या बरोबर का. आता पॉईंट आठवा किती घरं गेलेलो 3 घरं द्या 1 2 3. आता इथं घर नाही म्हणून तयार करा काय 0.017 आणि लसावी किती आला 15.30 300 15.3 म्हटलं तरी चालेल. समजलं. बघा आता मी तुम्हाला सरावासाठी गणित देतोय. 3 नंबरचा आहे 0.12 3.60 आणि 1.08 यांचा मसावी लसावी काढायचा आहे. 0.017 0.119 0.136 यांचा मसावी लसावी काढायचा आहे. 0.05 0.250 आणि 0.65 यांचा सुद्धा मसावी लसावी काढायचा आहे. 2.1 2.43 0.18 यांचा सुद्धा मसावी लसावी काढायचा आहे आणि कमेंट करून मला सांगायचं आहे. बघा घातांकी संख्येचा मसावी लसावी जर तुम्हाला असं दिलेलं असलं 1 चा घन ym 1 चा चौथा y m चा तिसरा आणि k असं जर दिलेलं असलं तर
यांचा लसावी मसावी कसा काढायचा हे पण आपल्याला आलं पाहिजे. हे सुद्धा परीक्षेला आता विचारायला लागली ते. बघा, मसावी म्हणजे महत्तम सामाजिक विभाजन, बरोबर का. ह्या दोन्हींच्या ह्याच्यात सामायिक विभाजन कुठलं कुठलं येतं ते बघायचं. सामायिक विभाजन म्हणजे हिथं सुद्धा आहे बघा, हे काय आहे? एक्स आहे, हिथं सुद्धा आहे आणि हिथं सुद्धा आहे, बरोबर का. आहे का सामायिक? दोन्हींच्यात पण आहे. मग त्यांच्यातला लहान घ्यायचा. मसावीत काय करायचा? लहान घ्यायचा. कुठला आहे लहान? हा, एकचा तिसरा, बरोबर. अजून सामायिक काय आहे? ह्यो एक आहे बघा, वाय एम आणि वाय एमचा तिसरा. यातला कुठला लहान आहे? हा, वाय एम. आणि के सामायिक आहे का? नाही. मग तो घ्यायचा सामायिक घ्यायचा, पण कसला घ्यायचा? लहान घ्यायचा. झालं. यमचा तिसरा वाय एम हे काय झाला? मसावी झाला. आता लसावी काढायचा. काय करायचं? पहिल्यांदा सामायिक मधला मोठा घ्यायचा. आता सामायिक मधला मोठा कुठला आहे? एकचा चौथा. परत काय आहे? वाय एमचा तिसरा. आणि असामायिक अवयव आहे की नाही, तो पण घ्यायचा. असामायिक काय आहे? के आहे. मग ते पण घ्यायचं की. पहिल्यांदा सामायिक घ्यायचा, मोठं सामायिक मधलं, आणि असामायिक पण घ्यायचं. म्हणजे याचा लसावी काय झाला? एकचा चौथा, वाय एमचा तिसरा आणि के. आणि ह्याचं काय होणार? एकचा तिसरा वाय आणि यम. हा मसावी झाला. काय आलं? सोपं आहे का? हे सुद्धा परीक्षेला विचारत होतं. 1 मार्क आपल्याला असाच देऊन जाते. काय आलं बघा, एकचा तिसरा वाय आणि दुसरं काय? एकचा चौथा के वाय चा पाचवा, बरोबर का. आपल्याला पहिल्यांदा काय काढायचं आहे? मसावी. आणि परत काय करायचं आहे? लसावी. मसावी काय करायचं? पहिल्यांदा समान घटक कुठला आहे ते बघायचं, बरोबर का. म्हणजे पहिल्यांदा ह्याच्यात आहे एक्स, ह्याच्यात आहे एक्स, त्यातला काय घ्यायचा? लहान घ्यायचा. म्हणजे एकचा तिसरा घेतला, बरोबर का. परत वाय आहे, ह्याच्यात वाय आहे, ह्याच्यात वाय आहे. काय येणार? वायच फक्त येणार, बरोबर का. आणि ह्या के आहे, पण हा के कसला आहे? इकडं नाही, त्यामुळे ते घ्यायचा नाही. झाला मसावी. एकचा तिसरा वाय, बरोबर का. आता आपल्याला काय काढायचं? लसावी काढायचंय. सामायिक अवयवातला मोठा किती? एकचा चौथा. पुढं काय आहे? वायचा पाचवा. आणि पुढं काय आहे? के. असामायिक अवयव, बरोबर का. लसावी किती आला? एकचा चौथा, वायचा पाचवा आणि के. अशा पद्धतीचे गणित तुम्हाला येतात. ही गणित तुम्ही सोडवा. ओके. बघा, आता नवीन प्रकार चालू झाला. याच्यात काय देणार बघा, आपल्याला संख्या देणार नाहीत. आणि त्याच्यावरनं आपल्याला काय मसावी किंवा लसावी ओळखता आला पाहिजे. आता बघा, इथं काय दिलंय? पहिल्या ह्याचं सूत्र काय बघा, पहिल्या संख्या गुणिले दुसरी संख्या. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी, असं याचं सूत्र आहे, बरोबर का. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. आता ह्याने काय केलंय? 2 संख्येचा गुणाकारच डायरेक्ट दिलाय आपल्याला. तर ठीक आहे, 2 संख्येचा गुणाकार दिलाय आणि आपल्याला त्याच्यावरनं काय काढायला सांगितलंय? मसावी काढायला सांगितलंय. तर ठीक आहे, काय विषय नाही. मसावी दिलाय, लसावी काढायला सांगितलंय. 2160 गुणिले मसावी किती दिलाय? 2160 बरोबर लसावी x आहे आणि मसावी किती आहे? तर 12 आहे. तर आपल्याला 12 बरोबर x बरोबर काय आहे ते काढायला सांगितले, बरोबर. आता हे बरोबर चिन्हाच्या इकडे आलं तर काय होतं? भागिले होतं गुणाकाराचं. म्हणजे 2160 छेद 12 बरोबर काय येणार? x. हा, लावा 12 भाग. 12 भाग लागतोय का? हा, 12 की 12 किती राहिलं? 9. 12 96. किती आलं? x बरोबर किती आलं? x बरोबर किती आला? तर यांचा लसावी किती आला? 180. अशा पद्धतीचं तुम्हाला गणित दिलं जातं. ह्या गणित कसं दिलं जातं? लसावी आणि मसावी दिलं जातं. त्यातली एक संख्या आपल्याला काढायला लावली जाते. त्यावेळेला ह्या सूत्राचा वापर करून आपण सोडवायचा आहे. बघा,
काय सांगितलंय लसावी दिलाय 510, मसावी दिलाय 34 आणि लहान संख्या काढायला सांगितल्या, बरोबर का? आपल्याला दोन संख्या दिलेल्या असल्या तर आपण सूत्रात टाकून करू शकतो, इथं दिलेल्याच नाही. मग काय करायचं, लसावीला मसावीनं भागायचं, म्हणजे 510ला 34नं काय करायचं, भागायचं, बरोबर का? तर 17नं भाग लागतोय असं मला कळालं. हा लावा, 17 दोन्ही 34, 17 त्रिक 51, अजून भाग लागतोय बेग के बे, म्हणजे किती आलं, 15 आलं, बरोबर का? 15 आलं, इथपर्यंत कळालं. ह्या 15चा अवयव पाडायचं, म्हणजे 15चा अवयव काय झालं, स्वतः 15, 1 2 किती झालं, 5 आणि 3, बरोबर का? 5 त्रिक 15, 5 3 आणि 5 झालं, बरोबर का? बघा आपल्याला अवयव भेटलं, दोनच अवयव करायचं, 3 आणि 5. आता ह्या 5 आणि 3 न काय करायचं, जो मसावी आहे त्या मसावीला गुणायचं. मसावीला जर गुणलं तर आपल्याला संख्या भेटणार. म्हणजे आता लहान संख्या जर काढायची असली 34 गुणिले 3 घ्यायचं, मोठी संख्या काढायची असली तर 34 गुणिले काय घ्यायचं, हे 34 काय आहे, मसावी, मसावीला गुणायचं. हा 3 चौक 12 चे 2 हाताला गेला, 3 9 1 किती आलं, हा आता 5 न गुणा, 5 चौक 20 आणि 5 किती, 5 चौक 20 हाताला गेले 2, 5 त्रिक 15. कुठल्या संख्या तयार झाल्या, 102 आणि 170 यांचा मसावी लसावी किती आला, 510 आणि 34. समजलं का, आलं का लक्षात? बघा दोन संख्याचा मसावी लसावी किती दिलाय, 48 दिलाय आणि 4 दिलाय. त्यापैकी लहान संख्या काढा, बरोबर का? मागाच्या सारखंच गणित आहे. आता यानं लसावीनं मसावीला भाग लावायचा आहे, किती आलं, 4 1 4, 4 2 8 किती आलं, 12. या 12च आपल्याला काय करायचंय, अवयव पाडायचे. म्हणजे 12ला कोणी कोणी भाग जातोय, स्वतः 12, बरोबर, परत 6, परत 4, परत 3, परत 2 आणि 1, बरोबर का? ह्यो 12 गेला आणि हे 1 गेला, बरोबर का? अशा संख्या घ्यायच्या की त्यानं एकामेकाला भाग लागला नाही पाहिजे. म्हणजे याच्यात भाग न लागणाऱ्या संख्या त्या 3 आणि 4. 2 आणि 6 घ्यायचं नाही, कारण 2 न 6ला भाग लागतोय, बरोबर का? अशी घ्यायची नाही. हे 3 आणि 4 घ्यायची, समजलं का? 3 चौक 12. मग आता 12 बरोबर 3 आणि 4 आहे का? आता आपल्याला कुठली काढायला सांगितल्या, लहान. म्हणजे लहान काय करायचं, लसावीला गुणायचं. काय आहे लसावी, 4 गुणिले 3 ना, 3 चौक 12 आणि 4 गुणिले 3 किती केलं, 4 गुणिले 4, 4 चौक 16. ह्यो काय झाला, मोठी संख्या आणि ही काय झाली, लहान संख्या. समजलं का, लक्षात आले ना? बघा सरावासाठी तुम्हाला गणिते दिली जाईल. दोन संख्यांचा लसावी 2448 व मसावी 68. तर लहान व मोठी संख्या दोन्ही काढायला लावल्या तिथं. दोन संख्येचा लसावी 495, मसावी 5 आहे. तर लहान आणि मोठी संख्या कोणती आहे ती काढा. दोन संख्यांचा लसावी 108, मसावी 18 आहे. तर लहान आणि मोठी संख्या काढा. ही गणित जी दिलीत तुम्हाला सोडवायला, याचं कमेंट करून मला उत्तर नक्की सांगा. बघा आता लसावी मसावीतलाच प्रकार दुसरा आहे. बघा गणित समजून घ्या. अशी लहानात लहान संख्या कोणती जिला 3 ने 4 ने आणि 5 ने भाग दिल्यास बाकी एक उरते. बघा काय सांगितले, अशी लहानात लहान संख्या कुठली की तिला 3 न 4 न आणि 5 न भाग दिला की बाकी एक उरते, बरोबर का? काय करायचं, लहानात लहान संख्या काढल्या ना म्हणजे लसावी काढायचा. ह्यांचा काय करायचं, लसावी काढायचा. 3 4 आणि 5 यांचा लसावी. आता ही बघा मूळ संख्या डायरेक्ट गुणाकार केला तरी सुद्धा चालतोय. हा किती आलं, 5 चौक 20 त्रिक 60. लसावी किती आला, यांचा लसावी 60 आला. आणि भाग दिल्यास बाकी किती उरत्या, 1. म्हणजे अधिक 1 करायचं. किती आलं, 61 ला. 61 ला जर 3 न भाग दिला तर बाकी 1 उरणार.
4 न भाग दिला तर बाकी 1 उरणार, 5 न भाग दिला तर बाकी 1 उरणार. समजलं का? काय केलं आपण त्याला लसावी काढला, लसावी काढून त्याच्यात बाकी जी राहते ती ऍड केली म्हणजे किती आलं 61. म्हणजे ह्या जर 3 न 4 न आणि 5 न जर भाग लावला तर बाकी काय उरणार 1 उरणार. बघायचं असलं तर भाग लावून बघा. बघा काय सांगितलंय बघा. अशी लहानात लहान संख्या सांगा की जिला 12 ने भागलं तर किती उरत्या 5 उरत्या, 16 ने भागलं तर बाकी, आणि 18 ने भागलं तर बाकी 11 उरते. मग अशी काय नव्हतं 3 संख्या दिलेल्या होत्या आणि त्यांनी भागलं तर बाकी एवढीच उरत्या, समानच येत्या. आता तसं आहे का? नाही. काय करायचं? कोणी भागल्यानंतर येतंय 12, 16 आणि 18 यांचा काय काढायचा लसावी काढायचा. किती येतोय बघा बघा बघा. 12 न कितीनं भाग लागतोय 2 न. हा बेसक 12 82 92 18. आता कितीनं भाग लागल 3 न. हा 3 2 6 8 8 3 त्रिक 9. आता कितीनं भाग लागल बेके बे चौक 8 आणि 3 3. आता गुणाकार करूया. हा 3 चौक 12 3 दुनी 6 दुनी 12. 12चा वर्ग किती आला 144. हा काय आला लसावी. बरोबर का? आता काय सांगितलंय बघा. 12 न भागलं की किती उरतंय 5 उरते. 12 न भागलं किती उरतंय 5. 12 न भागलं किती उरतंय 12 वजा 5 किती आलं 7 आलं. बरोबर का? 12 न भागलं 12 वजा 5 केलं तर किती आलं 7 उरतंय. परत काय 16 न भागलं 16 वजा 9 केलं किती येतंय 7च येते. आणि 180 ने भागलं तर बाकी किती उरत्या 18 ने भागलं तर बाकी किती उरत्या हा किती येतंय 7. म्हणजे ह्यानी जर भागलं वजा केला पण तर काय येतंय 7च येते. मग 144 मधनं वजा काय करायचं 7 करायचं. 144 वजा 7 किती आलं 137. किती आलं? मग ही 137 ही संख्या अशी आहे की तिला 12 न भागलं तर किती उरतंय 5, 16 न भागलं तर 9 उरते, 18 न भागलं तर 11 उरते. कळालं का? समजलं का? ठीक आहे. बघा अशी लहानात लहान संख्या कोणती जिच्या कोणती की जिला 5 मिळवले असता 12, 15 आणि 18 या संख्येने निशेष भाग जातो. बरोबर का? निशेष भाग जातो म्हणजे काय करायचं यांचा लसावी काढायचा आहे. 12, 15 आणि काय 12, 15 आणि 18 यांचा काय काढायचं आहे लसावी काढायचा. किती येतोय हा बघूया किती येतोय बघूया आपण. हा कितीनं भाग लागतोय 3. हा 3 चौक 12 3 5 15 3 6 18. आता भाग लागतोय का लागतोय 2 न. हा बे दुनी 4 5 5 बे त्रिक 6. आता लागतोय का मूळ संख्या आली. आता गुणाकार करा 3 5 15 दुनी 30. हा आणि बे त्रिक 6 कसा आहे त्रिक किती आलं 180. 180 5 मिळवलं तर भाग जातोय ना. मिळवलं म्हणल्यावर 5 180 न वजा करायचं. 180 वजा 5 किती आलं 175 मध्ये जर 5 मिळवलं तर 180 न निशेष भाग जाईल. कळालं का? बघा काय सांगितलंय 2 संख्येचा गुणोत्तर 2:3 आहे लसावी 48 आहे तर मसावी शोधा. बरोबर का? आता गुणोत्तर दिले ना त्या गुणोत्तरांचा गुणाकार करायचा. किती आलं 6. 48 भागिले 6 करा. शॉर्टकट सांगतो 48 भागिले 6 किती आलं हा 6 8 48. बरोबर का? 48 ही मॅजिक संख्या भेटली. काय भेटली मॅजिक संख्या. मग काय करायचं 2 गुणिले 8 किती आलं 82 आणि 3 गुणिले 8
किती 8 त्रिक 24 16 आणि 24. आता लसावी काढायचं असलं तर ह्यांचा लसावी काढून आपल्याला काढावं लागेल किंवा हे जर 2 संख्या भेटल्या त्याच्यावरनं आपल्याला मसावी सुद्धा काढता येतो. समजलं का? आता याच्यावर सरावाला गणित देत नाही. इथं आपलं हे प्रकरण संपलेलं आहे. झेंडूची ती टोकरीच आहे ते सुद्धा ह्याच प्रकारात मोडलं जातं. अशी पोलीस भरतीला जी गणितं आलेली आहेत याचा तुम्ही काय करा, पोलीस भरतीला जी गणितं आली नाही ती प्रश्नपत्रिकेतली ह्या वर्षाची शोधायची आणि ही गणितं सोडवायची. म्हणजे तुम्हाला म्हणजे ह्यो जो आपला व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओतली काठिण्य पातळी आणि परीक्षेतली काठिण्य पातळी ही तुम्हाला समजेल. आणि एकदा जर तुम्ही तशी गणितं सोडवली तर तुमचा आत्मविश्वास एवढा वाढेल की तुम्हाला लसावी मसावी किंवा हिथून मागली झालेली प्रकरणाचं कुठलीही भीती वाटणार नाही. आणि पोलीस भरतीच्या परीक्षेला महत्त्वाचं काय असतं तर गणिताचा पेपर फुटणं किंवा गणिताचा पेपर आपण फोडतच असतो. कारण जर तुम्हाला गणित परफेक्ट आली तर गणिताचा पेपर फुटला असं जाहीर होतं. समजलं? जे तुम्ही क्लासमध्ये सोडवशीला तीच गणितं परीक्षेला विचारली जाणार. मग जर गणितं तुम्ही परफेक्ट केली तर गणिताची मार्क तुमच्या हातची भेटणार. ग्राउंड ज्या वेळेला करत असता त्यावेळेला गोळा कमी पडला, 100 मीटर कमी पडलं, पण गणित चुकू शकतं का? गणित झालेलंच असतं, गणित चुकू शकत नाही. मग ह्याचा तुम्हाला फायदा होईल आणि याचा फायदा तुम्ही घ्या. ही गणितं सोडवून मला कमेंट करून खाली सांगा. ओके, चला तर मग थांबूया, नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.